नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या मुलांसाठी जेव्हा आपण काही कुठे फॉर्म भरत असतो, मग ते 10वी नंतरचे काही फॉर्म असतील किंवा शाळेकडून ज्या शिष्यवृत्तीसाठी किंवा कोणत्याही एखाद्या शैक्षणिक लाभासाठी आपण आपल्या मुलाचा किंवा विद्यार्थ्यांचा जर फॉर्म भरणार असू, तर याआधी आपण आधार कार्डच्या झेरॉक्स सोबत जोडत होतो. आता त्यामध्ये एक नवीन भर म्हणजे अपार कार्ड. हे असे अपार कार्ड त्या विद्यार्थ्याचे सोबत द्यावे लागतात. मग त्या अपार कार्डवर विद्यार्थ्याचं पूर्ण नाव, त्याची जन्मतारीख, जेंडर आणि अपार ID असतो. अपार ID सोबतच एक QR कोड असतो, विद्यार्थ्याचा फोटो आणि ते कधी डाउनलोड केलं आहे त्याची तारीख आणि वेळ असते. तर असं अपार कार्ड आपल्या मुलाचं मुलीचं आपण डाउनलोड करून ठेवावं, त्याची प्रिंटही काढून ठेवावी आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये जिथे कुठे ते मागितलं जाईल, आधार कार्डसोबत आपल्याला हे अपार कार्डसुद्धा द्यावे लागणार आहे. हे डाउनलोड कसं करायचं त्याबद्दलचा हा व्हिडिओ. चला सुरू करूयात. आजच्या व्हिडिओला अपार कार्ड कसं डाउनलोड करावं. सर्वप्रथम आपलं ब्राउझर ओपन करूयात. वर ॲड्रेस बारमध्ये डिजिलॉकर ही साईट ओपन करूयात. digillocker.gov.in ही ऑफिशियल वेबसाईट. लॉग इन या बटनावर एक क्लिक करायचं आहे. इथे आपण मोबाईल नंबर किंवा आधार नंबर यानुसार लॉग इन करू शकता. मी मोबाईल नंबरवरून लॉग इन करतो. माझ्या मुलाच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर मी अपडेट केलेला आहे तो मोबाईल नंबर इथे एंटर करेल आणि कंटिन्यू या बटनावर क्लिक करेल. तर त्या मोबाईल नंबरवर हे 3 आधार कनेक्टेड दिसत आहेत. या सर्व अकाउंटमध्ये सुरुवातीला पूर्ण नाव जे असतं ते सिक्युरिटी रिझनसाठी स्टार केलेलं असतं. सुरुवातीचे 2 अक्षरं आणि शेवटचे 2 अक्षरं दाखवतात. त्यावरून आपल्या लक्षात येतं की आपल्याला कोणाचं डाउनलोड करायचं आहे. मी यावर क्लिक करेल. इथे सिक्युरिटी पिन मागतं. जर आपण ऑलरेडी डाउनलोड केला असेल तर सिक्युरिटी पिन आपण जनरेट केलेला असतो. जर नसेल केलेला जनरेट तर इथे जनरेट करण्याबद्दल माहिती येते. तर तसा सिक्युरिटी पिन जनरेट करावा आणि जर आपण सिक्युरिटी पिन विसरलो असेल तर फॉरगेट सिक्युरिटी पिनवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्याची जन्मतारीख आपल्याला एंटर करायची असते. जन्मतारीख एंटर केल्यावर व्हेरीफाय या बटनावर क्लिक करावं. एक TOTP आणि OTP असे 2 ऑप्शन पाहायला मिळतील. TOTP हा डिजिलॉकर या आपल्या ॲपमध्ये येतो, तर OTP हा SMS द्वारे आपल्याला मिळतो. तर आपण SMS निवडूयात, OTP निवडूयात आणि कंटिन्यू करूयात. 7364 हे एंडिंग असलेल्या मोबाईलवर OTP पाठवलेला आहे. तो OTP इथे एंटर करायचा आहे. OTP एंटर करून व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचे आहे. आणि आता एक सिक्युरिटी पिन ठेवायचा आहे जो 6 डिजिट असावा आणि सिक्वेन्स नसावं किंवा रिपीटेड सेट नसावे असे काही त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत. जन्मतारीखसुद्धा इथे ठेवू नका. कंप्लीट करूयात. आपला पिन जनरेट झालेला आहे आणि इथे हे 2 कार्ड इश्यू झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत.
अपार आय डी कार्डवर एक क्लिक करेल तर आपलं कार्ड इथे पाहायला मिळेल. ते कार्ड आपण इथून डाउनलोड करू शकताल. जिथे कुठे सेव्ह करायचं आहे, त्या काय नावाने सेव्ह करायचं आहे तसं सेव्ह करून आपण आपल्या मुलाचं अपार आय डी कार्ड हे डाउनलोड करू शकताल. तर हा होता एक शॉर्ट व्हिडिओ अपार आय डी कसं डाउनलोड करायचं त्याबद्दल. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.